आणखी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी मुंबईमधली बत्तीगुल प्रकरणामध्ये ऊर्जा मंत्र्यांनी चक्क एक भीती व्यक्त केलेली आहे। वीज संकटामागे घातपाताची शक्यता होती अशी भीतीच नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे। ही घातपाताची शक्यता नाकारता येत नाही असं राऊत म्हणालेले आहेत। सोमवारी मुंबई तसंच नवी मुंबई ठाण्यामध्ये वीज गायब झालेली होती आणि ग्रीडचा झालेला जो गोंधळ आणि त्यानंतर झालेल्या त्या बिघाडानंतर हा सगळा प्रकार त्यातच सोमवार दिनांक 12/10/20 रोजी नवी मुंबई आणि ठाणे येथील संपूर्ण वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही अशा स्वरूपाचं ट्विटच नितीन राऊत यांनी केलेलं आहे आणि थेट ऊर्जा मंत्र्यांनी अशा स्वरूपाचं ट्विट करणं त्यामुळे अर्थातच एक मोठा प्रश्न समोर उभा राहतोय। काय ट्विट केले त्यांनी बघूयात। वीज खंडित करण्यामागे घातपात आहे का अशा स्वरूपाचं हे ट्विट आहे, कारण घातपाताची शक्यता नाकारता येत नाही असं स्वतः ऊर्जा मंत्री सांगतायत। अर्थातच ही वीज का गायब झाली या संदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा सुद्धा झालेली आहे आणि त्यानंतर समोर आलेलं हे ट्विट